जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार हे येतच असतात आणि जो व्यक्ती चांगला आहे, जो प्रामाणिकपणाने आहे आणि जो सत्याच्या मार्गावर चालत असतो त्याच्या जीवनामध्ये संघर्ष आणि लोकांची टीका टिप्पणी, हरासमेंट आणि बदनामी हे लोकच देत असतात. आणि जर लोकांनीच आपली चर्चा नाहीच केली तर बघ आपलं नाव तरी सदैव चर्चेमध्ये का राहणार नाही. मग तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध जरी नसलात तरीही तुमचं नाव त्या लोकांमध्ये चर्चेमध्ये कायम हे टिकून राहिलेलंच असतं आणि हे काम या लोकांनी केलेलं असतं. म्हणून सर्वप्रथम आपण या लोकांचेच आभार आणि धन्यवाद मानले पाहिजे की आपण असो या नसो आपलं नाव यांच्यामुळे टीकेमध्ये येत असतं, यांच्यामुळे चर्चेमध्ये येत असतं. या लोकांनी देवाला सुद्धा रिकामं सोडलं नाही. देवावर सुद्धा टीका टिप्पणी केलेली आहे, देवाची सुद्धा चूक काढलेली आहे. ज्याचं घर जळतंय त्यालाच कळत असतं की घरामध्ये काय जळालं आणि काय नाही जळालं. लोकांना फक्त बदनामी करणे आणि टीका टिप्पणी करणे. कोणाचीही परिस्थिती अशीच राहत नाही. परिस्थिती जरी वाईट असली तरी जीवन हे पूर्ण हे वाईट नसतं. आजची परिस्थिती उद्या बदलतच असते. म्हणून इंदोरकर महाराजांच्या ज्या मुलीवर आजकाल टीका टिप्पणी काय होत आहे आपण सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्या मुलीने कसले कपडे लिहिले आणि कुठले कपडे घातले यावर लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला आहे. म्हणून इंदोरीकर महाराज हे आतापर्यंत सगळे एक वारकरी संप्रदाय विभागातील गाजलेले महाराज आहेत. आतापर्यंत कीर्तनामध्ये त्यांनी जे जे बोललं ते आतापर्यंत घडतच आलेलं आहे. मग त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्नही थाटामाटामध्ये केलं तर कुठं काय बिघडलं. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाचं लग्न हे मोठ्या थाटामाटामध्ये व्हावं. इंदोरीकर महाराज जसं सांगतायत की मी माझ्या परिवाराशी कसं वागलो आणि कसं पुढे आलो या गोष्टीशी लोकांना महाराज काहीही घेणे देणे नाही. आपली परिस्थिती आपल्यालाच माहिती असते. पैसा कमवता येतो पण गेलेली इज्जत कधीही कमवता येत नाही. पैसा हा चुटकीचा खेळ आहे पण जी इज्जत आपण कमवलेली आहे त्या इज्जतीवर दाग, बदनामी, कलंक लावायचं काम मात्र हे आजूबाजूचे आपले लोकच करत असतात. हे म्हणूनच या लोकांना नावच लोक दिलेलं आहे. इंदोरीकर महाराज तुम्ही जर लोकांच्या टीका टिप्पणीला बघून जर फेटाखाली ठेवायचा प्रयत्न करत असाल किंवा तुम्ही जर असा विचार करत असाल तर हे तुमच्यासारख्या महाराजांना असा विचारसुद्धा करणं चुकीचं आहे. कारण आजपर्यंत तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येक लोकांना, प्रत्येक व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहेत. लोकांना बोध दिलेला आहे. त्यांच्या मुलांनी कसं वागावं या प्रत्येक कीर्तनामधून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि तेच लोक आज भलेही तुमची टीका टिप्पणी करत असतील तर करू द्या, काही हरकत नाही. हाती चलते हे, फालतू कुत्ते भोगते आहे. प्रत्येक माणसाची परिस्थिती ही वाईट असते आणि ती परिस्थिती काही टिकून राहत नाही. माणसाची आज ज्या माणसाजवळ इज्जत आहे, पैसा कमी असेल परंतु इज्जत कमवण्यासाठी त्याला किती संघर्ष करावा लागला आणि त्या माणसाने शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी किती संकटाची धडपड केली असेल, कितीतरी त्याच्या जीवनामध्ये अडचणी आल्या असतील. ह्या फक्त ज्या व्यक्तीने इज्जत कमवली आहे त्यालाच माहिती आहे. जे भुंकणारे कुत्रे आहेत त्यांना भुंकू द्या शेवटी, कारण ते लोक आहेत. आपण लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता इंदोरीकर महाराज तुम्ही जे कीर्तनाचा वासा तुम्ही घेतला आहे तो कायम चालू द्या. हाती चलते हे, पालतू कुत्ते भोगते हे. जय हिंद, जय महाराष्ट्र.